नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे महाशिवरात्रीच्या दिवसाचा आहे. आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो. तिथे छान असा होरा पार्टी केलेली आहे. बघू शकता, हा माझा मामा आहे आणि आम्ही दोघा जणांनी छान असा तिथून चणा शेतामधलाच घेतलेला आहे आणि छान असा भाजून घेतलेला आहे. बघू शकता, आणि याला आपण स्टोर करून पण ठेवू शकतो छान उन्हामध्ये वाळवून सण्यानी. बघू शकता, आम्ही दोन पहिल्या छान असा हुरा भाजून घेतलेला आहे आणि याला छान पद्धतीने पाकडून वगैरे छान असं स्टोर करून ठेवण्यासाठी ठेवलेला आहे. बघू शकता, उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि छान एका पन्नीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि तिथूनच मग त्याला उचलवाचल वगैरे करून घेतलेलं आहे आणि मग तिथूनच आम्ही आमच्या शेतामध्ये गेलेलो आहो. बघू शकता, इथे छान असे मस्त बच्चे होते गाईचे आणि इथे माझे पप्पा बघू शकता यांना चारा वगैरे छान असं टाकत आहे. आणि इथे मोठं चिंचेचं झाड वगैरे आहे आणि इथे बैलासाठी राहण्यासाठी छान असं घर वगैरे केलेलं आहे. बघू शकता, आणि इथे चणा वगैरे सर्व होतं, वाटाणा वगैरे छान असं गहू वगैरे सर्वच इथे मिळून जातात. आणि मग तिथून आम्ही मामाच्या घरी गेलेलो आहोत. हा छोटासा मामाचा मुलगा आहे आणि हा आमचा पिल्लू आहे. मग तिथे थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि चहा वगैरे घेतला. बघू शकता, आणि हे माझे बाबाजी आहे. छान असं याच्यासोबत मस्त गप्पा वगैरे मारला. छान असा छोटासा आहे 5-6 महिन्याचा. त्याच्यासोबत थोडंसं खेळलो वगैरे आणि मग तिथून आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही इथे दातपाडीच्या मंदिरामध्ये गेलेलो होतो. मंदिरामध्ये वगैरे गेलो आणि छान तिथे मस्त टरबूज होते, ते छान असे टरबूज वगैरे खाल्ले. आईस्क्रीम वगैरे छान असं वगैरे घेतलेलं आहे. आणि बघू शकता, मग आम्ही इथे मंदिरामध्ये छान अशी पूजा वगैरे केली आणि तिथूनच मग थोडंसं काही खरेदी वगैरे केलेलं आहे. आणि उपवास असल्यामुळे आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे म्हणजे फराळाचंच केलेलं होतं. आणि घरी नेण्यासाठी थोडीशी जिलेबी वगैरे इथूनच घेतलेली होती खोव्याची. आणि थोडंसं सामान वगैरे इथे छान असे दुकान वगैरे लागलेले होते. बघू शकता, इथे थोडंसं सामान वगैरे खरेदी केलेलं आहे आणि आम्ही मग छान असं घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. बघू शकता, ही सायंकाळची वेळ होती आणि सनसेट वगैरे बघू शकता छान असं आहे. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.